पंचायत समितीकडून समता नगरकडे जाणारा जो DP रस्ता होता, तो DP रस्ता जिल्हा परिषदकडून 4-8 दिवसापूर्वी कंपाऊंडवर पुन्हा अडवण्यात आला होता. तर ऑलरेडी हा रस्ता नगरपालिकेच्या DP ह्याच्यामध्ये वस्तीमध्ये आहे आणि ह्या DP रस्त्याकडे स्वतः आता नगरपालिका 140 कोटीची मंजूर झालेली रक्कम आहे. त्या रकमेच्या ह्याच्यामध्ये हा रस्ता 1 कोटी रुपये ह्या रस्त्यासाठी मंजूर झाले. आता हा DP रोड त्यांना अडवता येत नसताना त्यांनी जाणीवपूर्वक अडवला होता. त्या संबंधित कलेक्टरला आम्ही आता निवेदन दिले. सर्व नगरसेवक आणि आमचे शहर प्रमुख सगळे कार्यकर्त्यांनी की हा रस्ता तात्काळ लवकरात लवकर ओपन करा. जिल्हा परिषद काय पुढची भूमिका काय असणार उघडा नाही केला रस्ता? त्यांनी आता आम्हाला सांगितले की आम्ही 2-4 दिवसात काढून देतो म्हणून. नाही दिलं तर आम्ही स्वतः तिथले नागरिक सगळे लोक ते रस्ता काढून टाकणार आहे. 4 दिवसाखाली तिथल्या नागरिकांचे मला फोन आले की बाबा असं जिल्हा परिषदचे इंजिनियर येऊन हा रस्ता कंपाऊंड वॉल करत आहे. जेव्हा मी तिथं स्वतः प्रत्यक्षात गेल्यानंतर त्यांना विचारपूस केली की बाबा हा रस्ता कशामुळे बंद करताय, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला काही माहीत नाही, फक्त जिल्हा परिषदचे आम्हाला आदेश आहेत, त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता बंद करतोय आणि लवकरच याला RCC भिंत पण घेणार आहेत असं त्यांनी तोंडी मला सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही आज सर्व शिवसेनावासी, सर्व नगरसेवक व सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून सविस्तर निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनात असं आहे की जेव्हा आपली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जेव्हा स्थापन झाली त्यावेळेसपासूनचा तो रस्ता आहे आणि DP प्लॅनसुद्धा आहे. त्याचा सर्वे नंबर आहे DP प्लॅनचा 145 हा सर्वे नंबर आहे त्याचा रस्त्याचा. आणि ह्या रस्त्यातनं समतावासी जवळजवळ ज्येष्ठ नागरिक 80% ज्येष्ठ नागरिक सर्व तिथून प्रवास करतात, कारण का त्यांच्या पेन्शन वगैरे घ्यायचे असतील तर सर्व बँकेत पेन्शनला येण्यासाठी हा सगळ्यात जवळचा रस्ता आहे. शाळेत विद्यार्थी जातात आणि आपत्कालीन रस्ता आहे. म्हणजे जर समजा आपल्या कलेक्टर ऑफिस समोर काही निवेदन मोर्चे वगैरे करून रस्ते जर बंद केले तर हेच प्रशासन आपल्या समतातून त्याच रस्त्यानं सगळ्या वाहनं वगैरे सोडत आहे. मग वाहतूक बंद करायची का, किंवा यांना कुठला अधिकार आहे की तुम्ही वहिवाट बंद करू शकता का? आज 50 ते 60 वर्षापासून ती वहिवाट आहे आणि वहिवाट हा बंद करायचा कुठेही कायद्यात अधिकार कुणालाही नाही. आणि जर हा रस्ता तरी पण एवढा आम्ही निवेदन देऊन जर बंद करण्याचा त्यांनी घाट घातलेला असेल तर येणाऱ्या काळात लवकरच तिथं आम्ही सर्व तीव्र आंदोलन करू. पंचायत समितीमधून समतानगरकडे जाणारा रस्ता तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने अचानक 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी तारेचं कंपाऊंड केलं आणि तो रस्ता बंद केला. आम्ही धाराशिव शहर शिवसेनेच्या वतीनं सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की 4 दिवसामध्ये त्या ठिकाणचा रस्ता पूर्णतः मोकळा करावा. अन्यथा शिवसेना त्या ठिकाणी जर तुम्ही परत पोल रवायचं काम केलं असेल किंवा त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि पंचायत समितीचं प्रशासन त्या ठिकाणी परमनंट भिंत बांधायचा त्यांचा डाव आहे, तो आम्ही JCBने तोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. वास्तविक पाहता शासनाने धाराशिव नगरपालिकेच्या विकास योजना मंजूर झालेली आहे, DP प्लॅन मंजूर झालेला आहे. त्यामध्ये तो रस्ता DP रस्ता आहे. DP रस्ता कुणाला वास्तविकमध्ये अडवता येणार नाही. 50 ते 60 वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक वहिवाट करतात. त्या ठिकाणी दवाखाने आहेत, शाळा आहे, रहिवासी क्षेत्र आहे. हजारो लोक त्या ठिकाणी वाहतूक करतात. अचानक तो रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण मान्य केलं आहे की DP रस्ता हा बंद करता येत नाही. आम्ही तात्काळ जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगून तो रस्ता मोकळा करू. म्हणजे आपण विचार करा की जिल्हा परिषद प्रशासन मोठं आहे का शासन मोठं आहे? कारण शासनाने विकास योजनेमध्ये तो रस्ता DP रस्ता मंजूर केलेला आहे आणि त्याला नगरपालिकेने 1 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामासाठी मंजूर केलेले असताना तो रस्ता जाणून-बुजून अडवलेला आहे. तर तो रस्ता तात्काळ खुला करावा. तो रस्ता जर खुला नाही केला तर शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही JCB आणून तो रस्ता खुला करण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा दिला.